आज आखाड्यात दादा येत आहेत, आखाड्यातपासून सुरुवात होते. लोकसभेची तयारी म्हणायची का? नाही नाही, काय झालं आहे की गंगावेश तालमीच्या काही लोकांनी दादाने येऊन पाहावं. कारण महाराष्ट्र केसरी परवा सिकंदर शेख यांनी याच तालमीतून तयारी करून केलेली होती. तर सर्व कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्यायचं त्यांचं धोरण आहे आणि त्याप्रमाणे नियोजन विभागानं परवा ज्यावेळा आमची तपोवनला मेळावा झाला होता त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं. त्या पद्धतीने निधी मंजूर केलेला आहे आणि एक सकाळी एक तालीम कुठली तर बघावी, म्हणजे महाराष्ट्र केसरी ज्या ठिकाणी झालेलं आहे तिथं पाहणी करावी. पैलवानांच्या काय समस्या आहेत, कशा पद्धतीने ते काम करतायत ते पाहावं, अशासाठी हा आखाडा त्यांनी निवडलेला आहे. लोकसभेचा छड्डू इथूनच ठोकणार आहे. आता निवडणुका राजकारणामध्ये जो कार्यकर्ता असतो तो 24 तास शेड्यू ठोकतच असतो. एखाद्या उपमुख्यमंत्र्याने तालमीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाही, आता काय झालं की अजितदादा पवार हे एक वेगळं नेतृत्व आहे. त्यांचं खेळावर प्रेम आहे, त्यांचं चांगली जी कामं करतात त्याच्यावर प्रेम आहे, विकास कामावर प्रेम आहे. जे चांगलं असेल ते त्याचं एक गुणग्राहकता त्याच्याकडे आहे. भरगच्च कार्यक्रमात अजितदादांच्या कागलमध्ये सुद्धा मेळावा होते, या मेळाव्याकडे सुद्धा लक्ष लागलं. नाही, आता त्यांचं गाठीबिटी लोकांचे आहेत, त्यांचा विकास कामाचा आढावा जिल्ह्याच्या सगळ्या विकास कामांचा आहे. त्यानंतर गोकुळला भेट आहे, त्यानंतर त्यांची एक प्रकट मुलाखत आहे त्या सोशल मीडियाच्या पत्रकारांच्याकडून आणि त्यानंतर आमचं कागलला स्वागत आणि मेळावा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.